शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काढलेलं छायाचित्र हाजी अली दर्ग्याच्या प्रवेशद्वारात दिमाखात झळकलं। या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली। पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईतल्या हाजी अलीच्या दर्ग्यावर आज शिवसेनेच्या नेत्यांची गर्दी झाली। निमित्त होतं एका अनावरण समारंभाचं। अनावरण होतं उद्धव ठाकरेंच्या कलाकृतीचं। आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या हाजी अलीच्या दर्ग्याच्या अप्रतिम फोटोला थेट दर्ग्यातच स्थान मिळालं। या मुस्लिम बांधवांनी फार त्याचा उल्लेख केला, त्यांना ते आवडलं आणि शिवसेनेचे जे आमचे उपनेते आहेत हाजी अराफत, त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन या हाजी अली दर्ग्याचे जे ट्रस्टीज आहेत या लोकांनी सुद्धा, ही सगळी मान्यवर मंडळी आहे, यांनी सुद्धा याचं फार कौतुक केलं आणि त्यांनी असा निश्चय केला, हे त्यांनी स्वतः त्या प्रदर्शनातून घेतलं आणि उद्धवजींना सांगितलं की हे आम्ही आमच्या हाजी अली दर्ग्यामध्येच त्याला एक चांगलं स्थान देऊ। गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या मुखपत्रातून मुस्लिम विरोधी धोरणांचा प्रचार जोरात सुरू होता। अगदी मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचं प्रकरणही गाजलं। तोच तणाव निवळवण्याचा हा प्रयत्न होता का? ह्या गोष्टी कुठेतरी अशा प्रकारे ठरवून किंवा याच्यातनं काहीतरी राजकीय फायदा किंवा अशातला अजिबात भाग नाही। आणि मी म्हटलं त्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना पक्ष ज्यावेळेस स्थापन केला त्यावेळेला आणि आजही कधीही जात धर्म याच्यामध्ये नाही। हाजी अलीमध्ये मोठ्या मनानं आणि आनंदानं या चित्राला स्थान मिळालं, पण विरोधकांनी आपलं काम केलंच। जब हम सरकार में थे, हम मुस्लिम समाज के हित में अगर कुछ बात कर रहे थे तब ये कह रहे थे कि ये मुस्लिम समाज का तुष्टीकरण कर रहे हैं, और आज ये कर रहे हैं तो ये मुस्लिम समाज को न्याय दे रहे हैं। हमारा यही कहना है कि एक ही काम करे, अगर सही में मुस्लिम समाज का हित आपको देखना है। हमारी सरकार ने जो मुस्लिम समाज को 5% आरक्षण दिया था एजुकेशन में, वो आरक्षण जो हाई कोर्ट ने सही ठहराया था, वो आरक्षण ये सरकार पहले लागू करे, फिर मुस्लिमों के हित में बात करे। उद्धव ठाकरेंनी याआधीही आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक भान जपलंय, पण कलेच्या आडून राजकीय स्वार्थ न साधता सामाजिक सलोखा पसरावा हीच दुआ बाबांच्या दरबारात कबूल व्हावी। ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।